जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. सर्व भीमज्योत मंडळाच्या सदस्यांना, समाज बांधवांना मी एक सांगू इच्छितो. आज दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी आपल्या वार्डातील वकील आयुष्यमान सीताराम अर्जुन गवई यांच्याकडनं मंडळास धम्मदान म्हणून रोख रक्कम 11,000 रुपये देण्यात आलेली आहे. मी भीमज्योत मंडळातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. त्याचबरोबर मी आपण सर्वांना हे सांगू इच्छितो, आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व सार्वजनिक वाचनालय व उद्यान या ठिकाणी जे स्टेज आपला दिसतं, या स्टेजवरील शेड उभारणी करून देणार हे आयुष्यमान गवई साहेब यांच्याच तर्फे देण्यात आलेलं आहे. याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नसेल, परंतु मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्या गोष्टीबद्दलही भीमज्योत मंडळ व समस्त समाज हे त्यांचे आभार प्रकट करते. यावेळेस त्यांना धन्यवाद देते आणि त्यांनी केलेल्या अशा सहकार्यासाठी त्यांना त्यांचे आभार मानते. असे सहकार्य त्यांचं यापुढेही सुरू राहील. याबद्दल मी त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहे, आम्हाला शाश्वती आहे की ते असेच आमच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांची अशीच दिनदुगनी चार चौगणी तरक्की ज्याला म्हणतात ती असेच देशाच्या मार्गावर सतत चालत राहोत हेच तथागत चरणी त्यांच्याबद्दल मी कामना करतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. मैं अध्यक्ष भीमज्योत मंडल का पिछले 28 साल से इस मंडल की स्थापना हुई है. 2022 में हमें मंडल के लिए उद्यान की जगह मिली है और जब से जगह मिली है इस मंडल की जगह के ऊपर जो प्रोग्रेस हुआ है इसके लिए सबसे बड़ा अगर कोई शेयर है जिसका है तो दादाराव गवई साहब जो एडवोकेट है उनके तरफ से मिला है. और आशा करता हूँ वो हमेशा एक बलिस्तान रहेगा हमारे लिए कि हर बार वो हमें सपोर्ट करते रहेंगे. ये मंडल के लिए चुने सदस्य भी है और हमारे मित्र भी है और हमारे लिए हमको उनसे बहुत से कुछ सीखने को मिल रहा है. ये इंस्पायर हमसे होते हैं कि हम भले ही वो आज बड़े पौधे पर है, हम छोटे क्यों ना हो, लेकिन उनको देखकर ही हम आगे बढ़ने की कोशिश करते हैं. ग्रेट. धन्यवाद सर. धन्यवाद सर. जय भीम सर. जय भीम. खरोखर हा जो ओपन स्पेस आहे हा भीमज्योत मंडळाच्या नावावर करण्यासाठी आयुष्यमान गवई साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. ते कधीही भीमज्योत मंडळ विसरणार नाही आणि यापुढेही भीमज्योत मंडळाला या ओपन स्पेससाठी किंवा आपल्या मंडळाच्या या गोष्टींसाठी विस्तारासाठी काही आवश्यकता लागल्यास ते नक्कीच आपल्याला सहकार्य करतील आणि सतत करत आलेले आहेत, तसे करत राहतील हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.